न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। महाराष्ट्रात मुस्लिम समाज विकासापासून कोसो दूर आहे, म्हणून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनानं मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं म्हणून सेलू येथे ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मुस्लिम समाजाला महाराष्ट्र शासनानं आरक्षण द्यावं या मागणीसाठी दिनांक 10 जुलै रोजी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। सेलू येथे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आमरण उपोषणास बसलेत। त्यांच्या आमरण उपोषणासाठी शहीद टिपू सुलतान ब्रिगेड आणि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांचे प्रतिनिधी म्हणून अव्वल कारकून अनिल अंबेराव यांच्याकडे निवेदन देऊन पाठिंबा दर्शवलाय। तसेच सदरील मागणी मान्य न केल्यास जिंतूर शहरात देखील आंदोलन उभारण्यात येईल याची दखल घेण्यात यावी असा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे मान्य करण्यात याव्यात। मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी, शिक्षण आणि इतर क्षेत्रात शैक्षणिक 10% आरक्षण देण्यात यावं। तसेच अंतिमरित्या जुलै 2024 मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजाला दिलेल्या 5% आरक्षणाची शैक्षणिक क्षेत्रात उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी बाळासाहेब भांबळे, मोहसिन खान, शाहिद सिद्दीकी, शेख परवेज, रेहान बाबा, मुसेफ खान, सैयद मुजामिल, शेख साऊद, अनीस खान आदींच्या हस्ताक्षरे आहेत। सेलू तालुके के एडवोकेट विष्णु ढोले सर उन्होंने जो है पिछले 6 दिनों से उपोषण पे बैठे हुए मुस्लिम आरक्षण के लिए उन्हें सपोर्ट किया गया। मुस्लिम आरक्षण जो है हमारे बच्चों का फ्यूचर है, उनका मुस्तकबिल है, इसलिए हम लड़ते आ रहे हैं और लड़ते रहेंगे। और ये जो है हमारा हक है, हम कोई भीख नहीं मांग रहे हुकूमत से, हमारा हक है, इसीलिए हम जो है मुसलसल तौर पर लड़ रहे हैं। और सबसे मेन बात यह है कि हमारा मकसद सिर्फ अमन कायम करके सभी जो ज़ात की ज़रूरत है, जो कास्ट की ज़रूरत है, उन्हें जो है आरक्षण होना चाहिए। बस इतना कहकर मैं अपने चैनल पर ख़त्म करता हूँ।